जयराम तांडा येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, लाखोंचं नुकसान। गेवराई तालुक्यातील पाचेगाव परिसरात जयराम तांडा येथे महावितरणाच्या विद्युत वाहिनीद्वारे या आगीत कडब्याच्या 2 गंजी, 2 गायी आणि 1 घोडा जळून खाक झाला। शेतकऱ्यांचे अंदाजे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांनी जनावरांसाठी कडबा व पेंढ्यांच्या गंजी रचून ठेवल्या होत्या। त्याच परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीतून अचानक ठिणग्या उडाल्या आणि वाळलेल्या कडब्याने पेट घेतला। आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। ग्रामस्थांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला। गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। प्रल्हाद बाबूराव राठोड व युवराज प्रल्हाद राठोड या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले। ऐन उन्हाळ्याचा चारा जळाल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे। प्रशासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी गेवराई प्रतिनिधी विष्णू गायकवाड यांचा रिपोर्ट।